काकू, पाटलीन काकू कुठे गेल्या? अरे तू चंदा काऊन आवाज काऊन कशात देऊन राहिली? काही नाही, मी म्हटलं कोणतं काम करू पहिले सांगा. तू केव्हापासून काम विचारून राहिली? तुला जे वाटलं तू तेच करतो ना सुरुवातीपासून. आज कोण विचारून राहिली? डोक्याच्या भार पडली का तू? मी नाही पडली डोक्याच्या भार. मी विचारून राहिली. पहिली कसं मी एकटीच करत होती ना, तर तुम्हाला न विचारताय मी मामानानं पटापट कामं करून घेत होती, जे मला पहिले पहिले पटते ते. आता तसं नाही राहिलं ना. काऊन तशी बोलून राहिली? मी यासाठी बोलून राहिली का आता पहिले तुम्हीच राहत होत्या. तुम्हाला काय मी हे काम करून घेऊ पहिले, तुम्हाला हे काम करून घेऊ, म्हणून मी आता विचारून घेतो ना. नाही तर मालकीन बाईले बोलावं नवीनवाल्या. काय करायचं आहे सुरुवातीले? कोणती नवीन मालकीन आली? मीच आहे ना इथची मालकीन. नाही बा, मग हे केलं आणि ते केलं लावण, म्हणून पहिले तुमच्या सुनबाईले बोलावा आणि त्या जे म्हणून ते काम करत जाईन मी आता. मालकीन बाई झोपून तर उठली पाहिजे. अजून उठायचीच आहे. अजून उठायचंच आहे? हो, अजून तर उठायचीच आहे. जा तू पहिले झाडू पोछा करायच्या अगोदर नाश्ता करून ठेवून दे. मग तू झाडू पोछायला लागली म्हणजे नाश्त्याला वेळ होईल. काय करू नाश्त्यामध्ये? काल पोहे केलते तर पोह्यात तेल खूप झालं म्हणे, म्हणून माप सांगा बरोबर कसं करायचं आहे, किती तेल टाकायचं आहे. तुम्हाला दोघाले काय मी दररोज सोजी नाही तर रव्याचा उपमा करून देत होती नाश्त्याले. आली का चंदा? हो आली. उठली का तू? इकडच्या हॉलमध्ये मी सांगतो तुला काय काय करायचं आहे तर. जातो मी. काय काय म्हणते मालकीन बाई तर आता विचारतो. काय माहित बापा हे काय सांगते न काय नाही चंदाले. कोणतं काम सांगते तर हे काय 8 दिवस राहीन आणि चंदा बिचारी मग मामागं लागन. तिचे मग आता किती विचार आहे, काय करते माहित नाही. तेही चंदा आहे. बोला वहिनी, काय म्हणता? हसायला काय झालं तुला? दात दाखवत आहे? तुमची हेअरस्टाईल तुम्ही कशी केली आहे? कसे केस आणले समोर? तुला माझ्या हेअरस्टाईलचं काय करायचं आहे? तुम्हा गावातल्या लोकांना कळत नाही ती हेअरस्टाईल. आम्हाला करायची पण नाही आहे. आम्हाला तर अशी हेअरस्टाईल केली तर गावातले लोक म्हणून पागल झाली का? तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे मी पागल झाली? समजायचं असेल तर समजून घ्या. मी कायले म्हणेन जी तुम्हाला? मी कायले म्हणू बापा? बोलली तर तशीच. मी तशी नाही बोलली. आमच्या गावातले लोक असे समजून म्हटलं. तुम्ही बाहेर निघाल तर थोडीशी व्यवस्थित कर जा हेअरस्टाईल. तुमचा एक डोळा तर दिसूनच नाही राहिला त्या केसाच्या यानं. मला दिसते ना. तुला काय करायचं आहे? जास्तीच्या चांभार चौकशा जे सांगते ते कर. सांगा काय काय करू? तुला नाश्त्यामध्ये काय काय करता येते? तुम्हाला काय पाहिजे हे सांगा. मी जर तुला सांगितलं आणि तुला त्याचे नावही माहीत नसले तर काय करशील? तुला जे करता येते ते सांग. सांगू का? मला करता येते उघडपेंडी, पोह्याचे कुटके, का म्हणते बा आणखीन धापडचं पीठ शिजवते ते पीठ, त्याला सत्तू म्हणते. राहू दे कायचे कायचे नाव नको घेऊ. कायचे नाव घेतले? बरोबरच ते घेतले. कायचे कुटके आणि ते काय म्हणते उकडपेंडी नावही नाही ऐकलं कधी मी. तुमच्यासारखंही करता येते. तुम्हाला काय पाहिजे सांगा. फ्रीजमध्ये ढोकळ्याचं पॅकेट आणलं आहे का? ते ढोकळ्याचं पॅकेट आहे, त्यात ते ढोकळे करता येत. आम्हाला पॅकेटचे नाही करता येत बा. आम्ही कधी केले नाही आहे. आम्ही डाळ तांदूळ मुरू टाकतो, मग ते बारीक करतो मिक्सरमध्ये, मग त्याचे केली आहे. हे करणं इझी आहे, काहीच करावं लागत नाही. त्यावर लिहिलं आहे तसं कर. ते तुम्हीच करा, मला नाही समजत. बिघडलं तर आणखीन बोला. तसंही माझं स्वयंपाक करणं माझ्या ह्याच्यात आहेच नाही. मी करतच नाही. फक्त काकूकडून होत नव्हतं म्हणून मी त्यांना पोळ्या करून देत होती 4-5. कधी वाटलं ते एखाद्या वेळेस भाजी. म्हणून स्वयंपाक नाही आहे माझ्या ह्याच्यात. मी फक्त झाडू पोछा आहे आणि भांडे कपडे आहे. तुमचं पाहून घ्या. मी चालली, माझं झाडझूड करायची आहे. काय बोलली ही? माझ्या ह्याच्यात स्वयंपाक नाही. स्वयंपाक तर मलाही करता येत नाही व्यवस्थित. आणि हे म्हणते माझ्या ह्याच्यात नाही आहे. कसं करू मी? ढोकळे तर माझ्याच हातचे व्यवस्थित नाही होत. मला वाटलं हिला करता येत असं. तोंड जेवढं चालू राहते तेवढं हात पण चालू राहत असं. आता मी कसं करू? तिच्याच मनाने मी उकडपेंडीने काय काय करायला पाहिजे होतं. त्या म्हणू की मला स्वयंपाक एवढा व्यवस्थित जमत नाही, हिच्या हातानेच करून घेत जा. मला वाटते माझ्या हातानं मी काय करू काही कळून नाही राहिलं. करून पाहू का? मीच करते ढोकळेंडा इथं.
काय त्यावर जे जे लिहिलं आहे तसं ते माफ करून करते. इकडे येऊन गेली मी, चांगलं झालं. आता कायची मला काम सांगते तर पाहतो. इकडचा झाडतो इकडतो, खरंच तिला करता येते का नाही करता येत. तिला पाहू दे तिचा ताल, अशी शेकवण, तेव्हाच मजा येईल. बिचारी पाटली नाजीले काय आहे, पुढं पुढं करते सुनाच्या. छाया बाई का, छाया कुठं चालली? कुठं चालली छाया? कुठे नाही चालली मी, गहू आहे म्हणते त्या देशमुखच्या घरी, तर गहू पाहून येतो म्हटलं. कसं काय आहे तर लागन ना, 2-3 क्विंटल घ्या लागन. ह्या पाटील काकूच्या घरी नाही झाले का गहू? आले ना, एवढे मोठे तर गहू झाले, पण माहीत नाही केव्हा विकते. तर आता आणायचेच काय, अजून वावरात कोठ्यात आहे. काय म्हणते चांगले गहू तर पाहून येतो म्हणलं. कसे आहे तर तू नाही घेत का? मी काय, मला लागतच नाही ना. आम्ही दोघीच मायले की राहतो, कंट्रोलचे येते. मग लागले तर थोडेसे घेऊन घ्या, 10-20 किलो. हो, तुम्ही दोघीच माहिले की आहे म्हणून बरं आहे. भाऊ आले ना, आता राहीन नाही का? किती दिवस राहीन? काय माहीत बा किती दिवस राहते. तर आता काम तर सध्या बंद आहे म्हणते. कामाचा येईन होका की का तिकडे तर जाईन आणखीन. आज ते कामं लवकर झाले का? आज बाहेरचं झाडून राहिली. तू आल्यावर नाश्ता पाणीच करते ना पहिले. पाटील काकूची सून आली आहे लहान, आणि मावर सोडून राहिली हुकूम. मला म्हणते याचा नाश्ता कर ढोकळे. मी म्हणलं मला करताच येत नाही. तर पॅकेटचे आहे म्हणते, कर याच्यावरचं वाचू वाचू. मी म्हणलं मला करताच नाही येत, मला ते डाळ तांदळाचे करता येते. आणि त्याच्यात बी माझ्याकडे काही स्वयंपाक नाही आहे. म्हणलं माझ्याकडे झाडझू पोछा भांडे कपड्याच आहे. तर पाटलिंग काकोले कोणी नाही आहे म्हणून मी कधी कधी करून देव. तर कर म्हणलं. केव्हा आली सून? आल्या काल. करून देवाले काही नाही, काल मी पोहे करून दिले. तर मला म्हणे तेल जास्त झालं, एवढे ऑइली पोहे कोणी खाते का? मग कोण ऐकत बसन. कर म्हणलं तूच. शहरातल्या पोरी करता येते का नाही करता येत? करता नसन तर येत, तिथे काय उपाशी राहत असन का? पण जमते तेवढं भागवणं, तेवढं भागू दे. राहणार आहे का मग त्या सून? काय माहीत किती दिवस राहते ना काय राहते. तर मले बिलकुल काल तर असं बॅग नेऊन ठेव, असं कर तसं कर. मी म्हणलं पक्कीच जिरवा लागते. काल तर मी रागानं चाललीच गेली ती, पण रस्त्यात शांता काकू सुनीता काकूच्या सुनीता वहिनीच्या घराजवळ होते. त्याने म्हणलं चालली जा वापस, तिच्याकडे काय पाहतं. मग आली मी, तर करून दिला नाश्ता पाणी. तर मला म्हणे पोहे हे झालं, तेल जास्त झालं आणि हे झालं. आणि काकूला विचारलं स्वयंपाक कोणी केला. तर काकू म्हणे भाजी मी केली, पोळ्या मीच करून गेली ती. आता पाहतोच ना काय होते. तर हो, प्रेमाने घेतलं तर बरं आहे ना. म्हणजे काम करते म्हणून काय एकदम ठाकूनच घ्या का? मी आणतो बरोबर लाईनवर. मी बी चंदावय इकडे करून राहिली किचनमध्ये. मला काही इकडे ऐकू येत नाही. म्हणलं 4 आवाज देईन. मी म्हणलं काल काकूले इकडचं साफसफाई व्हायची आहे, इकडची करतो आणि मग अंदरची करतो. येऊन गेली इकडे. ठीक आहे बा, कर काम. येतो मी इकडून, पाहून येतो गहू. मग कशी काय म्हणते? आलती त्या दिवशी सुनतावणीच्या घरी माफी मागायला. आता कशी आहे माहीत नाही, सुधरते का नाही सुधरत. मला तर काही खरं नाही वाटत. एवढी ड्रामेबाज बाई खरंच सुधरते का एवढीशा यानं? काही दिवस राहीन शांत, मग लावून आपलं कारस्थान. कमी नाही येते बाई. पण आपणच तिच्या चाटत गेलो नाही पाहिजे ना. ते शांता काकू खूपच किव घेते तिची, एवढं मागं हे लावून. त्याच्या समोर नाही येणार. आता म्हणे ना एकदा माफ करून घे, डबल पाहू म्हणे आपण. जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. आपल्याला काय श्रीमंत लोक होते, आपण पाहिलं गरीब. आपल्याला हातावर आणून खाणं आहे. मग आपल्याला काय मोठ्या गोष्टी जमते? पण ते लोक मोठेही असून का आपल्या संग भेदभाव करते का? भेदभाव तर नाही करत आपल्या संग. आपल्याला त्याच्या सोबत ठेवते ना. त्याला काय करत ती जंगलात काढायला यायची, पण तरी आल्या ती शांता काकू. वावराच्या बद्दल तर काढे आहे. नाही तर काय, शांता काकूसारखा स्वभावच नाही कोणाचा. पण कोणाच्याही चाटत चालले जाते ना. मस्ती त्याईले, पण त्या मदत करते सगळ्याची. गोष्टी करते. खूप उशीर झाला. भेटू मग, येतो मी. हो, मी करतो ना, काम करायचंच आहे. चाल जाऊन पाहतो ढोकळा झाला का तर.